नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असतील त्याच्यासाठी आपल्याला खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलाय, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 5/8 पट आहे, त्या दोन संख्यांमधील फरक 36 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आपल्याला त्या दोन संख्यांची बेरीज विचारली. विद्यार्थी मित्रांनो, इथं संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला विचारलं नाही, आपल्याला काढता सुद्धा येतात, परंतु आपल्याला विचारले काय, बेरीज विचारली. मग दिलेल्या माहितीचा कसा उपयोग करायचा बघा. आता विद्यार्थी काय म्हणते, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 5/8 पटे. च्या कुणाला लागले, दुसऱ्या संख्येच्या, म्हणजे दुसऱ्या संख्येसोबत कंपॅरिझन केलंय, म्हणजे हे जो छेद आहे तो दुसरी संख्या असेल. काय असेल, दुसरी संख्या. पण ऍक्च्युअल मध्ये असणार का, नाही, ते असणार रेशो मध्ये. म्हणजे बघा दुसरी संख्या किती असणार, 8, तर पहिली संख्या किती घेणार आपण, 5. पहिली संख्या किती येणार, 5. आता त्यांनी दिलंय काय आपल्याला, दोन संख्यामधील फरक किती आहे, 36 आहे. बघा त्यांचा ऍक्च्युअल फरक घेतला तर 36 येतो, परंतु इथं 36 दिसतंय तुम्हाला, नाही. इथं फरक किती दोघातला, 8 - 5 किती, 3. यांच्यातला फरक 3 आहे, म्हणजे 3 युनिटची व्हॅल्यू 36 दिली, बरोबर का. 3 युनिटची व्हॅल्यू दिली 36. आता आपल्याला काढायची काय, त्या दोन संख्यांची बेरीज काढायची. म्हणजे या युनिटचीच बेरीज करा ना तुम्ही. 8 आणि 5 13. 13ची किंमत आपल्याला काढायची. 3 ची किंमत 36, 13ची किती बघा, 12 न गुणल्यावर 36 येते. बघा 3 ला 12 न गुणल्यावर 36 येते. इथं पण 12 न गुणा. बघा 12 गुणिले 13 किती येते विद्यार्थी मित्रांनो, 156. म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज किती येणार, 156. आता हे आपण व्हेरीफाय करू बघा कसं. बघा आता एका युनिटची व्हॅल्यू होती 12, 12 8 96 आणि 12 पंचे 60. म्हणजे बघा त्या दोन संख्या किती असणार, 96 आणि 60. बघा त्यांच्यातला फरक 36 आहे का, 96 वजा 60 करा, 36 येतंय. आपल्याला बेरीज विचारली, बेरीज करा. 6 ला 6, 9 6 15. म्हणजे आपलं आलेलं उत्तर बरोबर होतं. धन्यवाद.